श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 415। उपशम प्रकरण सर्ग 58। सुरघूचे आख्यान। सुरघू पुढे म्हणाला, हे मुनिश्रेष्ठ, वसंत ऋतू अवतीर्ण होताच भूतलाला जसा परम आल्हाद होतो, तद्वत आपल्या आगमनामुळे मला आज अतिशय आनंद झाला आहे. आपण माझ्याकडे कृपादृष्टीने अवलोकन करीत असल्यास मी आज धर्मदृष्ट्या सर्व धन्य पुरुषांच्या अग्रभागी उभा आहे असे मला वाटत आहे. भगवन, आपण सर्व धर्म जाणणारे असून आपले परमात्म स्वरूपाशी अखंड तादात्म्य झालेले आहे. यास्तव सूर्याने जसा अंधकाराचा नाश करावा, त्याप्रमाणे माझ्या मनात आलेला संशय कृपा करून आपण नाहीसा करावा, अशी माझी आपणास सविनय प्रार्थना आहे. कारण महात्म्यांची कृपा झाली असता कोणत्या पुरुषाचे दुःख नाहीसे होणार नाही. आता माझ्यावर कोणते असे संकट कोसळले आहे असे कदाचित आपल्या मनात येईल, परंतु मनात संशय कल्लोळ उत्पन्न होणे याच्यासारखे भयंकर संकट ह्या जगात दुसरे कोणतेच नाही, असे ज्ञाते पुरुष सांगत असतात. माझ्या निग्रह अनुग्रहामुळे शत्रू मित्रादिकांना होणारी पीडा माझ्या अंतःकरणाला भयंकर त्रास देत आहे. म्हणून सूर्यकिरणांप्रमाणे माझ्या चित्तात समतेचा उदय होऊन त्या ठिकाणी विषमता केव्हाच नांदणार नाही, असा एखादा उपाय आपण कृपा करून सांगा. मांडवी मुनी म्हणाले, राजा, वैराग्य त्यागादी यत्न व श्रवण मननादी उपाय यांचे पर्यवसान आत्मबोधामध्ये झाले म्हणजे मनाचा हा हळुवारपणा बर्फाप्रमाणे वितळून जातो. शरद ऋतूच्या आगमनाबरोबर हवेतील धुके जसे अस्तंगत होते, त्याप्रमाणे आत्मविचारणेच्या योगाने आतील मनोज्वर लवकरच शांत होतो. यास्तव तू आपल्याच मनाने पुत्रमित्रादी स्वजन, आपली शरीरांतर्गत इंद्रिये वगैरे सर्व तत्वतः कोण आहेत आणि त्यांचे वास्तविक स्वरूप काय आहे, या संबंधाने विचार करीत जा. तसेच मी कोण आहे, हे सर्व जगत कसे उत्पन्न झाले आहे, मरण आणि जन्म यांची उत्पत्ती कशी होते, ह्या प्रश्नांचा तू आपल्याशी नीट विचार कर, म्हणजे तू निसंशय महत्प्रदापत जाऊन पोहोचशील. आत्मविचारणेच्या योगाने तुला एकदा आपल्या पारमार्थिक स्वरूपाचे यथार्थ ज्ञान झाले म्हणजे हर्षामर्ष दशा तुझ्या अचल चित्ताला उच्च नीच स्थितीप्रत नेऊ शकणार नाहीत. अशा रीतीने तुझे चित्त सम आणि शांत झाले म्हणजे तुझे मन निर्विकार बनून आपल्या नित्य सिद्ध अशा ब्रह्मस्वरूपाशी तू समरस होशील. परंतु यावरून तुझ्या मनाची सत्ताच अजिबात नष्ट होईल असे मात्र समजू नकोस. तर तुझे मन जीवनमुक्त दशेमध्ये आपले पूर्वीचे मलिन रूप तेवढे टाकून देईल. भाग्यवशात तुला ही सर्वोत्कृष्ट स्थिती प्राप्त झाली असता ब्रह्मदेवासारख्या भाग्यवानांचेही ऐश्वर्य तुझ्या दृष्टीने कनिष्ठ दर्जाचे ठरेल. विवेकापासून उत्पन्न होणाऱ्या ज्ञानदीपाच्या योगाने तुला आपल्या स्वस्वरूपाचे दर्शन होऊन तुझे चित्त त्या महत् पदामध्ये स्थिर झाले म्हणजे तू संसार वृत्तीमध्ये केव्हाच बुडून जाणार नाहीस. राजन, वासनेच्या योगाने दूषित झालेले मन एखाद्या क्षुद्र कार्यामध्येही मूढ बनते. दृश्य विषयांवर अवलंबून राहून वासनेमुळे तुझे चित्त जर दुर्बल बनले तर तू विषयांच्या चिखलामध्ये बुडाल्याशिवाय राहणार नाहीस. यास्तव जोपर्यंत स्वयंप्रकाश परमात्म्याचा अनुभव घेऊन तुला त्याचे सर्वत्र दर्शन होऊ लागले नाही, तोपर्यंत सर्व विषयांचा अंतःकरणाने त्याग करणे आणि आत्म्याचा लाभ होईपर्यंत अध्यात्मशास्त्राचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. मनातून सर्व विषयांचा त्याग करून मनुष्य जेव्हा सर्वात्म बुद्धीचा आश्रय करून सर्व ठिकाणी आणि सर्व काळी त्या परमात्म्याचे दर्शन करून घेऊ लागेल, तेव्हाच त्याला परमात्म्याची प्राप्ती झाली असे म्हणता येईल. जोपर्यंत सर्व विषयांचा मनाने त्याग झाला नाही, तोपर्यंत मनुष्याला आत्मलाभ झाला असे म्हणता येत नाही. कारण
मनाच्या सर्व अवस्थांचा त्याग झाल्यानंतर अवशिष्ट राहणारा तोच आत्मा होय, असा ज्ञानी पुरुषांचा सिद्धांत आहे. सामान्य व्यवहारामध्ये देखील एखादी क्षुद्र वस्तू तिच्या विरोधी वस्तूंचा त्याग केल्याशिवाय हाती लागत नाही, असा नियम आहे. तर आत्मलाभाच्या बाबतीत हा नियम विशेषत्वाने लागू पडावा, यात आश्चर्य काय आहे? राजा, इतर सर्व विषयांचा त्याग करून मनुष्य जेव्हा एखाद्या विषयाच्या प्राप्तीकरता मनापासून झटतो, तेव्हाच तो विषय त्याला हस्तगत होतो. तस्मात आत्मदर्शनाकरिता सर्व दृश्य विषयांचा त्याग कर. असे केल्यानंतर जे अवशिष्ट राहते आणि ज्याचा केव्हाही त्याग करता येणे अशक्य असते, तेच परमपद होय. सारांश म्हणजे कार्यकारण परंपरेने संबद्ध असलेल्या ह्या जगामध्ये जी जी वस्तू भासमान होते, ती मनाने केवळ आपल्या कल्पनेने निर्माण केलेली आहे, हे जाणून तू सर्व दृश्य विषयांचा त्याग कर व नंतर मूल अज्ञानासह त्या शुद्ध मनाचाही निराश कर. म्हणजे जे अवशिष्ट राहील तेच ब्रह्मस्वरूप होय. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.